मराठी चित्रपटातील उत्तम कथानक आणि चित्रपटामधील उत्तम आशय यामुळे बॉलिवूडमध्ये अनेक मराठी चित्रपटांचे रिमेक झाले आहेत। त्यातील काही लोकप्रिय रिमेक या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नंबर 1, 2017 साली प्रकाशित झालेला लपाछपी हा मराठी हॉरर चित्रपट होता। या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले होते। या चित्रपटाचा 2021 साली छोरी या नावाने हिंदी रिमेक बनवण्यात आला। या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा विशाल फुरिया यांनी केले। नंबर 2, हॅलो आजीबाई। हो आजीबाई। आबा मी काय आजीबाई म्हणताय तिला? वर्गमैत्रीण असेल तुमची ती। 2014 साली प्रकाशित झालेला चित्रपट पोस्टर बॉईज याचा सुद्धा हिंदी रिमेक बनवण्यात आला। मराठीमध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आणि अभिनेते श्रेयस तळपदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली। पोस्टर बॉईज या नावानेच या चित्रपटांचा हिंदी रिमेक बनवण्यात आला। या चित्रपटांचे दिग्दर्शन सुद्धा श्रेयस तळपदे यांनी केले होते। नंबर 3, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा ब्लॉकबस्टर चित्रपट या चित्रपटाचा सुद्धा 2018 मध्ये धडक या नावाने हिंदी रिमेक बनवण्यात आला। नंबर 4, प्रवीण तरडे यांचा मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न या क्राईम ड्रामाचा अंतिम द फायनल ट्रूथ या नावाने हिंदीमध्ये रिमेक बनवण्यात आला। नंबर 5, मुंबई पुणे मुंबई या सुपरहिट चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक बनवण्यात आला। मराठीमध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते। या चित्रपटाचा 2014 मध्ये मुंबई दिल्ली मुंबई या नावाने हिंदी रिमेक बनवण्यात आला। तुमचा यातील आवडता चित्रपट कोणता हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।